हे आम्ही याच्यासाठी आणत असतो की 1956च्या आधी हा समाज गाव कुसाच्या बाहेर टाकलेला होता, परंतु आज बाबासाहेबांमुळे आज कुठल्या कुठे जाऊन पोहोचलेला आहे। आमचे जे भीम अनुयायी जे आहेत ते खूप असे खेडोपाड्यातून आलेले असतात आणि इथे आल्यानंतर त्यांच्या जेवणाची कशा पद्धतीने सोय 4 डिसेंबर म्हटलं तर हा आमच्यासाठी काळा दिवस आहे, पण गाव कुसाच्या बाहेर टाकलेला हा समाज आहे। हा समाज हा दादरला लाखो करोडोच्या संख्येने येतो, तर त्यांच्या ज्या पोटाचा प्रश्न असतो हा आम्ही 2 ते 3 दिवसापासून इथं सादर उपस्थित ठेवत असतो। बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे दिलेलं आहे त्यांच्यामुळे आपण आहोत। बाबासाहेब हे सर्वांचेच होते ना, की आमचेच नव्हते। ते त्यांनी सर्वांसाठी केले, देशासाठी सगळं केलं। आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी शिवाजी पार्क या ठिकाणी आहे आणि शिवाजी पार्क या ठिकाणी असंख्य म्हणजे लाखोचा जनसमुदाय भीम अनुयायी या ठिकाणी आहेत। आंबेडकरांना हे अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमले आहेत। रात्रीचा या ठिकाणी यांच्या जेवणाची कशा पद्धतीने सोय केली जाते हे आपण डायरेक्टली इकडे जाणून घेणारच आहोत। त्या अगोदर मी ताई आपलं नाव सांगा आणि कशा पद्धतीने हे आपण जे जेवणाचं लोकांसाठी केलं अन्नदान हे कशा पद्धतीने आमचं म्हणजे आम्ही नेहरू जयंती उत्सव मंडळ आहे, त्याच्यातून महिलांनी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी सांगितलं आपण स्वतःहून सर्वांनी घरून थोडे थोडे जमा करू आणि घेऊन जाऊ। घराघरातून म्हणजे फक्त आम्ही चपाती सगळ्यांच्या घरातून सांगितलं होतं प्रत्येकाने 5-5 द्या, पण 5 कुणी दिलेले नाहीत। 10, 15, 20 अशा दिल्या, अपेक्षापेक्षा जास्त दिल्या आणि ते मग आम्ही इथे घेऊन आलो। आणि आमचे कार्यकर्ते आहेत शरद भाऊ, गंगावणे सर। तरी मी पाहिलं ते, पण किती लोकांना तुमच्या घरातून जे आलेलं अन्न किती लोकांपर्यंत पोहोचलं असं? 2000 लोकांपर्यंत पोहोचलं। 2000 लोक, 5-6 हजार चपात्याच होत्या हो, आणि भाजी बाहेरून मागवली होती आणि चपात्या आम्ही बनवल्या। तरी काय सांगाल आजचा ते जनसमुदाय पाहता या ठिकाणी शिवाजी पार्कची गर्दी पाहता असंख्य लोक या ठिकाणी आलेले आहेत, कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं नियोजन केलं होतं काय सांगाल? जय भीम, नमो बुद्धाय। आज बाबासाहेबांचा जो महापरिनिर्वाण दिवस आहे तो दुःखाचा दिवस आहे, पण आमचे जे भीम अनुयायी जे आहेत ते खूप असे खेडोपाड्यातून आलेले असतात आणि इथे आल्यानंतर त्यांच्या जेवणाची कशा पद्धतीने सोय म्हणजे तर आम्ही नेहरू जयंती उत्सव समितीचे सर्व कार्यकर्त्या आणि महिला कार्यकर्त्या या आम्ही इथे जमलेलो आहोत आणि जेवण बरोबर घेऊन आलेलो आहोत की प्रत्येकांनी असं सांगितलं होतं मेसेजमध्ये व्हॉट्सअपला की प्रत्येकाने 5 चपात्या आणाव्या, पण 5 चपात्यांपेक्षा पण अधिक म्हणजे एकेकीने 50, एकेकीने 10 जे जसं वाटेल म्हणजे त्यांना जसं जमेल तसं त्याला घेऊन आलेले आहेत। आणि भाजी वगैरे आम्ही ती म्हणजे अशा 30 किलोची भाजी आणि 2000 लोकांना पूर्ण असं जेवण आम्ही इथे आणलेलं आहे आणि प्रत्येक घरोघरातून म्हणजे सगळ्यांनी खारीचा वाटा उचलून इथे आम्ही त्या जेवणाचा प्रोग्राम असं ठेवलेला आहे। एकंदरीतच आपण पाहणार आहोत अजून काही इकडे स्टॉल आहेत, ते त्यांच्याशी पण आपण संवाद साधणार आहोत डायरेक्टली जाऊन। तिथे जाऊन आपण प्रत्यक्षात ते काय नक्की लोकांना देतात त्या पद्धतीने आपण ते दाखवणार देखील आहोत आणि त्यांच्यासोबत संवादही साधणार आहे। तरी काय सांगाल आजचा तुमच्या पद्धतीने किती लोकांना जेवण आणि कसं नियोजन? आम्ही एक नेरूळ एक जयंती उत्सव समितीच्या वतीने इथे जेवण वाटप करत आहे। आमच्या सगळ्या एक नेरूळ जयंतीच्या महिला आहेत, हे आमचे शरद भाऊ सरोदे भाऊ या पुढं आमचे पूर्ण टीमच आहे एक नेरूळ एक जयंतीची। आणि आम्ही भाजी आणि चपाती घरी येऊन चपात्या बनवून आणलेल्या आणि भाजी पण भाऊनी बनवूनच आणलेली, मग इथे येऊन आम्ही काही बाहेर हे केलं आणि बाकी इथे येऊन एकूण किती महिला आहेत आता आमच्या जवळजवळ 10 महिला असतील, ते काही तिकडे आहेत, वरती आमचे आहेत अजून हे आमचे तिथे लांबोरे सर जरा इकडे या। आणि एकंदरीत आता जे काय आहे तुम्ही काय संदेश देता त्याच्यात हेच की लांबून अनुयायी येतात बाबा, त्यांची खाण्याची गैरसोय होऊ नये। सगळे भात तर सगळेच बनवतात, भात सगळेच आणतात पुलाव वगैरे, पण काही लोकांना डायबेटीसचा याचा प्रॉब्लेम आहे तर ते भात वगैरे नाही खाऊ शकत, म्हणून आम्ही तांदळाच्या ज्वारीच्या हो सगळ्यांचं म्हणजे ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या परीने, कोणी ज्वारीच्या भाकरी, कोणी बाजरी, कोणी तांदळाच्या, कोणी चपात्या, पराठे पण होते, म्हणजे ज्याला जसं शक्य झालं। पोलीस इथे पाहिलं एक पोलीसवाला आला म्हणजे त्याला शेवट काही नव्हतं तर तो 2 पराठे दिसत आला, ते पराठे दिले पण म्हटलं की पराठे पण नाही, सगळं ज्याला जसं शक्य झालं। आमची सगळीच टीम इथे नाही आली कारण रात्रीची वेळ आहे, सगळेच नाही आले, पण त्यांच्यामुळे आमचे
जेवढे आलेत ना ते त्यांनी पण दिलं आणि जे अजून आहेत त्यांनी पण सगळ्यांनी बनवून दिलं. आता हे तुम्ही इथे जे टीम आहात तुमच्या व्यतिरिक्त तुम्हाला घरातून ते बनवून देणार आहे असे किती घरं होते की त्यांनी बनवले? 400 जणांनी? आमच्या इथे खूप आहे. नेरुळी एक ते आमचं बॅनर आहे, नेहरू जयंती उत्सव समिती. त्याच्यामध्ये जेवढे जेंट्स आहेत तेवढ्याच त्याच्या महिला पण खूप आहे. या सगळ्या चपात्या वगैरे आमच्या महिलांनी घरी येऊनच करून दिली, कुणी काही बाहेरून आणल्या. दादा पण आपल्या सोबत आहेत, दादा आपल्यासोबत पण संवाद साधायचा कशा पद्धतीचं हे नियोजन होतं. आज असंख्य महिला इथे दिसतात, तुमच्या माध्यमातून हे जेवणाचं वाटप चालू आहे. ऍक्च्युली कसं आहे, यावर्षी नेहरू जयंती उत्सव कमिटी आणि नेहरू महिला संघ यांच्या माध्यमातून आम्ही असा एक उपक्रम चालू केला की प्रत्येक घरातून कारण इथं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो लोक येतात. तर अशा वेळी या ठिकाणची त्यांची जी राहण्याची जेवणाची गैरसोय होती, त्यामध्ये भरपूर संस्था वगैरे ते जेवणाची वगैरे व्यवस्था करतात, पण त्यामध्ये आपला पण एक हात असावा या दृष्टीनं आम्ही आज या ठिकाणी नियोजन केलं. याच्यामध्ये आम्ही लोकांना आवाहन केलं होतं, आमच्या ज्या नेरूळमध्ये आपल्या समाजाचे जे लोक आहेत त्यांना, की तुमच्याकडून कमीत कमी 10 चपात्या आणि मॅक्सिमम तुम्हाला जेवढ्या द्यायचं तेवढ्या द्या, असं करून आम्ही समाजाला आवाहन केलं. त्यातून एवढा अतिशय उत्साहपूर्वक समाजातील प्रत्येक नागरिकांनी या ठिकाणी आम्हाला सहभाग दिला आणि जवळजवळ 3 ते 3.5 हजार चपात्या आणि भाजी या ठिकाणी आम्ही वाटप करतो. 2-3 हजार लोक जेवतील असं जेवणाचं आपण या ठिकाणी वाटप करण्यात आलं. एकंदरीतच आपण यांचं जे बॅनर आहे नेहरू जयंती उत्सव समिती रजी सर यांच्या वतीने, महिला मंच यांच्या वतीने हे जेवणाचं वाटप केलं गेलं होतं. आणि त्यानंतर आपण इतरही जे जेवणाचे हे आहेत ते पाहणार आहोत. लोक जेवणाच्या गडबडीत आहेत आणि एकंदरीत सगळ्यांची गडबड दिसते, परंतु आपण त्यातूनही त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ज्या पद्धतीने तुम्ही लोकांच्या डिशमध्ये पाहू शकता की ते जेवायच्या गडबडीमध्ये आहेत आणि त्यासोबतच काही ही लाईन आपल्याला दिसत आहे जेवणासाठी जी लोक आलेले आहेत. दादा काय सांगाल, कुठून आला, कशा पद्धतीने तुमचं नियोजन होतं? आम्ही भोईवाड्यातून आलेलो आहे आणि आम्ही मित्र म्हणजे कोणता पक्ष नाही किंवा मंडळ नाही, आम्ही स्वतः खर्चाला म्हणजे आम्ही खर्चावरून सर्व हे बनवलेलं आहे. आपण किती जण आहात? तुमचं किती जण? आमच्या एक 10-12 जण आम्ही आहे आणि आम्ही सर्वांनी 10-12 जणांनी आम्ही हेल्प केले, म्हणजे आपल्या समाजासाठी आपण हे करतो. बोला आपण नक्की किती जण लोक आहात आणि टोटल किती जणांचं जेवण होतं? आम्ही इथं पक्ष नाहीये ना काही नाही, आम्ही फक्त मित्र आहे. मित्र म्हणून आम्ही आमच्या समाजासाठी हेल्प करतो. कारण आज लोकांचं जेवण होतं आज किती आहे ते आम्हालाच माहित नाहीये. 300 किलो राईस आहे. 2000 ते 3000 लोक किती पण जेवू द्या, पण ते आमच्यासाठीच आहे, म्हणजे आपले समाज कुठे प्रॉब्लेम मध्ये नको यायला. त्यामुळे तुम्ही हो, ते आमचं काम करतो. यासोबतच आपण पाहणार आहोत इतर ठिकाणी जेवणाची भली मोठी लाईन लागलेली पाहायला मिळते. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी आता पाहिलं की तुमचे हा 5वा का 6वा टोप आहे, म्हणजे एवढा लोकांमध्ये 10 ते 12,000 लोक जेवले असतील. काय नियोजन होतं याच्या मागचं, काय सांगतो? म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे दिलेलं आहे त्यांच्यामुळे आपण आहोत. या जगामध्ये आपल्याला कोणी कोण जवळही करत नव्हतं आणि त्यांची पुण्याही आज की आपण आहोत. हे कपडे घालणं, आपण जे फिरतो वगैरे ही त्यांची पुण्याही आहे, बाबासाहेबांचं देणे आपण. म्हणून आपण आपल्या समाजाला आणि तो आज कालांतराने जे परिवर्तन होतं इतर समाजाने कळतंय की बाबासाहेबांनी काय केलेलं आहे. हे बाबासाहेबांनी फक्त बौद्ध समाजासाठी नाही केलेलं आहे, सर्व समाज केलेलं आहे. आणि देशाला तेच कळलं पाहिजे की बाबासाहेबांनी काय केलेलं आहे आणि सर्वांनी आज तोच योगदान दिला पाहिजे होता, जसं आम्हीच आज करतोय. आम्ही जी लांबून जी माणसं येतात त्यांच्याकडे बोलतानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तो सर्वांनी ज्या सर्व मानवांना अधिकार आहे तो की जेणेकरून त्यांनी त्या विचार केला पाहिजे की मुंबईमध्ये जी माणसं येतात आणि बाबासाहेबांचे देणं आहे की बाबासाहेबांचं इथं महापरिनिर्वाण झालेलं आहे, ती जागा म्हणजे पुण्याही आपली. आणि त्याच्या हेतूने आपण सर्वांनी हा विचार केला पाहिजे की अन्वी जे येतात ते अभिवादन करण्यासाठी त्यांच्यासाठी आपण जे केलेलं योगदान आहे शून्य काहीच नाही आणि सर्वांनी केलं पाहिजे. आम्ही जसं करतो तर सर्वांनी करा हीच आमचं मत आहे. आणि सर्वांना आम्ही परिवर्तनाच्या निमित्त अभिवादन म्हणून सर्वांना सदिच्छा.
एकंदरीत तुम्ही पण आहात, कशा पद्धतीने हे सगळं नियोजन होतं? आज 6 डोसची जी खिचडी होती ती वाटप केली आहे. हे मागचं कसं नियोजन होतं? किती दिवस लागले? काय पद्धत होती? जय भीम नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी खूप खूप विनम्र अभिवादन करते. सो हे जे नियोजन केलेले आहे ते हे माझे पप्पा आहेत आणि हे त्यांचे मित्र सर्व मित्र परिवार आहेत. सो त्यांनी खूप मेहनत घेतली. कामाला जाऊन सुद्धा त्या लोकांनी ह्या गोष्टीसाठी सहकार्य केलंय. या गोष्टीसाठी पैसा जमा करून न कोणाची हेल्प घेता, कोणत्या स्पॉन्सरशिप किंवा काही न घेता त्या लोकांनी सगळे कॉन्ट्रीब्यूट केलंय सगळ्या गोष्टीमध्ये. त्या गोष्टीसाठी त्यांचं खूप खूप अभिवादन. आणि ह्याच गोष्टी सर्वांनी कराव्या हीच माझं मत आहे की सर्वांनी छोट्या छोट्या गोष्टी करा. मग ते कुठलेही रिलिजन का नसो, बाबासाहेब हे सर्वांचेच होते ना, की आमचेच नव्हते. त्यांनी सर्वांसाठी केले, देशासाठी सगळं केलं. सर्वांनी छोटं छोटं का ना होईना पण जे लोक येतात खूप लांबून त्यांना सपोर्ट करावा आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे हीच माझी विनंती. एकंदरीत आपण पाहिलं तर या ठिकाणी 10 ते 12,000 पेक्षा जास्त लोक या ठिकाणी जेवण करून गेले. भली मोठी लाईन लागलेली पाहायला मिळते. आणि दुसराही ट्रक जवळ आपण जाणार आहोत, कशा पद्धतीचं त्यांच्या मंडळाचं नियोजन आहे. आणि ही जी जी लाईन लागलेली आहे ते आपण पाहू शकता. त्या ठिकाणी आपण पाहूयात की नक्की काय आहे, काय वाटप चालू आहे. आता काय सांगाल, काय नियोजन आहे तुमचं, कशा पद्धतीचं हे वाटप आहे? आणि लाईन पण खूप मोठी इथे चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस, ह्या महापरिनिर्वाण दिवसा निमित्त संपूर्ण भारतातून इथे लोक येत असतात, समाज येत असतो, आंबेडकरी अनुयायी येत असतात. त्याचप्रमाणे मुंबईकरांनी त्यांच्यासाठी जेवण खाण्यासाठी त्यांना जेवण वगैरे पुरवत असतात. त्याच पद्धतीने आम्ही बुद्धांकुर फाउंडेशनचा मी अध्यक्ष असल्यामुळे आम्ही खूप वर्षापासून इथे चैत्यभूमीला जेवण आणत असतो. 1995, 97 या काळामध्ये, 91, 90च्या काळामध्ये आम्ही डोक्यावर भाकरी आणून बेसन आणि भाकरी ह्याच रोडवर आम्ही दिलेले आहेत. तिथून प्रगती करत करत आज आम्ही टेम्पोमध्ये भरपूर जेवण, आज जवळजवळ 5,000 लोकांना जेवण आणलेलं आहे. दरवर्षी आम्ही 5,000 लोकांपर्यंत जेवण पोचेल अशा पद्धतीनं आम्ही काम करत असतो. आमचे कार्यकर्ते खास करून मधुकर सोनवणे समोर जायचं, जरा त्यांना दाखवा की दरवर्षी त्यांचा सिंहाचा वाटा असतो याच्यामध्ये, की भरत मोरे लाईन लावण्यासाठी, वाटण्यासाठी. तर हे आम्ही याच्यासाठी आणत असतो की 1956च्या आधी हा समाज गाव कुसाच्या बाहेर टाकलेला होता, परंतु आज बाबासाहेबांमुळे आज कुठे जाऊन पोचलेला आहे. आजच्या तारखेमध्ये जर का बघितलं तर आज समाज गाडीमध्ये फिरतो, एसी मध्ये फिरतो, सोन्याने मडलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हा समाज इथे दरवर्षी जमा होत असतो. आज तर काही नाही, परंतु उद्या अफाट लोक असणार आहेत इथे. अशा पद्धतीनं हा संपूर्ण भीम अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन. आपण किती जणची टीम आहात हे काम करताय इथे? आम्ही सध्या जवळजवळ 15 लोक आलेलो आहोत, परंतु एरियामध्ये काम करत असताना कमीत कमी 25 ते 30-50 लोकांपर्यंत इथे राबत असतात. जवळजवळ 15 दिवस आधी ही सामुग्री जमा करण्यासाठी आम्ही मेहनत घेत असतो. आणि इथे संपूर्ण सामुग्री जमा केल्याच्या नंतर त्याची भाजी बनवून, पुरी वगैरे अशा सगळ्या बनवून आणि मग वाटत असतो. या वर्षी आम्ही विप्स कंपनीचे ब्रेड आणि बटाट्याची भाजी, केळी आणि बिस्लरीचं पाणी वाटत आहोत. हे संपूर्ण 5,000 लोकांना पुरेल एवढं आम्ही आणलेलं आहे. आता आपण पण मगाशी काहीतरी बोलत होतात, मध्ये ते कट झालं, त्यामुळे काय सांगाल? काय आमचे बुद्ध अंकुर फाउंडेशनचे अध्यक्ष MJ खैरे साहेब यांची एवढी मोठी चळवळ असते, कारण का त्यांच्या चळवळीमुळे आमचे जवळजवळ 50 कार्यकर्ते त्यांच्या सोबत असतात. आणि आम्ही 15 दिवसापासून ही तयारी करतो या समाजासाठी. समाजाचे जे साहेब पहिला बेसन भाकरी त्यांनी सांगितले त्या पद्धतीने आमचे सोनवणे साहेब यांचा पण सिंहाचा वाटा असतो आणि खूप यांची साथ असते. त्याच्यामुळे हा कार्यक्रम सक्सेस करतो आम्ही.
तरच मागे हटतो, नाही तर मागे हटत नाही. कारण एकंदरीत जर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने पुरुषांचा वाटा आहे त्याच पद्धतीने महिलांचा वाटा आहे. आणि त्या ताई मला दिसतात, खैरेताई, हा, ते मला दिसतात तिथं काम करतात, स्वतः मेहनत घेत आहेत, लोकांपर्यंत पोहोचतात, लोकांना पाणी पाहतात. काय प्रतिक्रिया द्याल? सकाळपासून किती लोकांना सकाळपासून भरपूर लोकांना अजून लाईन काय संपत नाही, एवढी भरपूर लाईन असते. दरवर्षी आमचा कार्यक्रम असतो साहेबा. हा, दरवर्षी आम्ही न चुकता. काय काय त्याच्यामध्ये देतात तुम्ही? त्याच्यामध्ये आम्ही 2 केळी, 4 ब्रेड, बटाट्याची भाजी, पाण्याची बॉटल, एवढं सगळं देतो आम्ही. पोट भरला असं देतोय. त्या पद्धतीने जसं आपण पाहायला गेलं तर इतरही लोकांचं जसं श्रमदान असतं तसं त्याच पद्धतीने आताच्या युवा पिढीचंही श्रमदान आहे. कशा पद्धतीने तुम्ही हे सगळं हँडल करता किंवा काय नियोजन असल्यावर? खरंच तुम्ही युवा पिढी म्हणतात, अंगावरती काटा आला. आणि युवा पिढीचं जसं ज्येष्ठ कार्यकर्त्यांचं योगदान आहे तसं युवा पिढीचं पण ताकदीने त्यांच्या खांद्याला खांदू लावून आम्ही इथे उतरत असतो. 6 डिसेंबर म्हटलं तर हा आमच्यासाठी काळा दिवस आहे, पण गाव कुसाच्या बाहेर टाकलेला हा समाज आहे. आणि हा समाज हा दादरला लाखो करोडोच्या संख्येने येतो. तर त्यांच्या ज्या पोटाचा प्रश्न असतो हा आम्ही 2 ते 3 दिवसापासून इथं सादर उपस्थित ठेवत असतो. तसं आज आमच्या बुद्धांकुर फाउंडेशनच्या वतीने आमचे ज्येष्ठ जॅमजी खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली, सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे एक 5,000 लोकांचा ब्रेड, तसंच भाजी, बटाट्याची भाजी, 2 केळी आणि पाणी असा एक अल्पहार आम्ही इथे उपस्थित केलेला आहे. तर भरपूर प्रमाणात इथे लोकांची आम्हाला योगदान म्हणजे दिसण्यात येतं आणि लोक एकदम छान आनंदित त्यांच्या ते लोक पोट भरून खातात आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर या ठिकाणी गावापासून बाहेर टाकलेला हा समाज आहे, तो त्यांच्यासाठी हे गावाबाहेर टाकलेला समाज आहे, त्यांच्यासाठी हे सगळे कार्य केलं जात आहे असल्याने प्रतिक्रिया दिली. परंतु आताचा जो बदल आपण पाहिला, तो बदल घडत आहे लोकांमध्ये जनजागृती होत आहे, लोक एकवटत आहेत. ज्या पद्धतीने आपण ही लाईन पाहिली तर आज महापरिनिर्वाण या ठिकाणी जमलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा हा जनसमुदाय आहे आणि यांची कुठेतरी जेवणाचे हेरसांड होऊ नये यासाठी भीम अनुयायी सुद्धा एकवटलेले आहेत. ते जागोजागी आपले जे आहे ते स्टॉल लावले आहेत, कोणी गाडीतून जेवण आणलेलं आहे, लोकांपर्यंत, अनुयायांपर्यंत पोहोचवत आहेत. आदेश, कॅमेरामॅन आदेश सर, कृष्णा कोलपटे, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई.